हॅलो मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल बॉन्ड्री गोल. मी मिहीर असोलकर. आणि मी विकास जाधव तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये. सो बेसिकली आज आम्ही डिस्कस करणार आहोत साऊथ आफ्रिका आणि इंग्लंडची T20 वर्ल्ड कपची स्क्वॉड. आम्ही हम्म. स्क्वॉड अनालिसिस करू, रिव्ह्यू करू त्याच्याकडे काय काय प्लेयर्स आहेत वगैरे. येस, ओव्हर टू यू. तर साऊथ आफ्रिका, द चोकर्स, दे आर कमिंग टू द वर्ल्ड कप. येस. तर जसं की आपल्याला माहिती आहे, हां. पण तरी पण असं विकास मला असं वाटतं, की जेवढे पण लास्ट असे सिरीज वगैरे झाले, मेन जसं हम्म, टेस्ट सिरीज जी ते लोक जिंकलेले, नंतर मग ते लोक हम्म, याच्या पहिले जे टेस्ट चॅम्पियनशिप पण जिंकलेत. तर मला असं वाटतं की हळूहळू ते जरा कमी होत जाईल, जशी काही त्यांची स्क्वॉड येस, आहे. येस. पहिले कसं होतं की ते सेमीफायनल मध्येच बाहेर व्हायचे. आता ऍटलीस्ट ते हम्म, फायनल पर्यंत तरी पोहोचतात, जसं आपण लास्ट वर्ल्ड कप मध्ये बघितलं. बट आय येस. रिअली होप की त्यांच्याकडे ही स्क्वॉड जी आहे, दे दे विल गो वन स्टेप अहेड. जे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्ल्ड हम्म, कपला जे झालं त्याच्यापेक्षा जरा एक स्टेप जरा पुढे जातील. ऑब्व्हियसली त्यांची स्क्वॉड तशी आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे तेवढा. पण आय फील लाईक की म्हणजे ते ते लोक बर्डन घेऊन खेळतात असं मला वाटतं. तुला काय वाटतं त्यांच्याबद्दल? येस, तू बोललास ते बरोबरच आहे, की त्यांना एक जनरेशनल चोकसचा टॅग लागला आधीपासून. सो पण लास्ट इयर रिसेंट इयर्समध्ये तू बघशील त्या लोकांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. सो इट वॉज गुड थिंग फॉर देम. राईट. सो आणि सो दे हॅव लाईक त्यांच्याकडे पण खूप चांगले टॅलेंटेड प्लेयर्स आहेत, नवीन इमर्जिंग प्लेयर्स आहेत. आपण बघतो IPLमध्ये पण खूप लोकं खेळतात. एक रायन रिकल्टन आहे, डिकॉक राईट. आहे आणि मिलर पण आहे. लाईक हाय त्यांच्याकडे एक्सपिरियन्स पण आहे नॉकआउट्समध्ये खेळायचा. सो बेसिकली मला वाटतं दे आर लाईक इट्स नॉट लाईक तू त्यांना लाईटली घेऊ शकत नाही या टुर्नामेंटमध्ये. राईट. असं आहे. येस. तर आपण जसं आता स्क्वॉड बघतोय, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात माक्रम त्याचे कॅप्टन, मग हं, क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन आणि हं, स्टब्स. 3 हं. विकेट कीपर. एक चांगलीच आहे, की कोण इंजर्ड वगैरे कोण झालं तर ठीक आहे. बट 3 विकेट येस. कीपर ठीक आहे. पण त्यांचे एक आहे, की त्यांच्याकडे क्वालिटी पण आहे. विकेट कीपिंगमध्ये पण आणि बॅटिंगमध्ये पण. नंतर आपण बघतो ब्रेव्हिस. अ, आपल्यालाही माहिती आहे इंडियामध्ये येऊन ते कसे खेळलेत सी-एस-केसाठी. ये येस, येस. त्याच्यानंतर मग जेसन स्मिथ हे नवीन आहे त्यांच्यासाठी. हं, बॅ येस. मग त्यांच्याकडे यॅन्सन आहे, मार्को यॅन्सन. तर हं, खूपच बॉलिंगमध्ये बघितलं तर हं, रबाडा, केशव महाराज. ॲक्चुअलमध्ये त्यांच्याकडे मला असं वाटतं, की जसंच मी स्क्वॉड बघतोय, तर एकच स्पिनर आहे, जो आहे हं. केशव महाराज. महाराष्ट्र. बाकी तर मार्करम, ब्रेव्हिस हे खूपच बोलतात ना, की पार्ट टाइम बॉलर असे आहेत. हं, हं, तर हं, कदाचित हा एक ड्रॉबॅक असू शकतो. बट हं. अदरवाईज दे हॅव अ कंप्लीट लाइक बोलतात लाइक टू लाइक रिप्लेसमेंट आहे स्क्वॉडमध्ये. येस. मला पण तेच वाटतं बेसिकली बघ ह्यांच्याकडे कसं आहे, की मला बॉलिंग लाईनअप थोडा हे वाटतं, की सपोज यान्सन किंवा रबाडा दे आर लाइक कॉस्टली पडतायत. तर त्यांच्याकडे स्पिनरमध्ये हं. फक्त महाराजच आहे. मग पार्ट टाईममध्ये बघशील तर तो आपला मार्करम आहे आणि दुसरा म्हणजे मिलर पण टाकतो. मग दॅट इज लाईक की त्यांना हिट करू शकतात लोकं. सो हं, हं, बा हं. बाकी तू फ्रंट लाईन बघशील तर आहे त्यांची चांगली आहे आणि सेकंड थिंग म्हणजे विकेट कीपिंग ऑप्शन्स त्यांच्याकडे चांगले आहे. विकेट कीपिंग त्यांच्याकडे बॅकअप पण चांगला आहे. रायन रायन रिकल्टन आणि डिकॉक इव्हन स्टब्स पण बिकॉम. आहे. राइट. या तर विकास. हं. तर तुला काय वाटतं, की यांची प्रेडिक्टेड 11 कशी असावी? बघ मला असं वाटतं यांची प्रेडिक्टेड 11 की मार्करम असणार. मार्करम, डिकॉक, रायल रिकल्टन. ते रायल रिकल्टन आणि राइट. डिकॉक ओपनिंगला येऊ शकतात. लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, लेफ्ट हँड आणि लेफ्ट हं. हँड. ब्रेव्हिस आणि मिलर इन मिडल ऑर्डर. ओके. त्याच्यानंतर बॉश पण आहे त्यांच्याकडे ऑलराउंडर. सो राइट. त्याच्यानंतर त्यांचे मग
रबाडा, यान्सन ही लोकं पण खेळतात. यान्सन येतो आय गेस हम्म, रबाडाच्या हम्म. वरती. सो ही इज अ येस, पॉवर हिटर. येस. हां, तो आणि मग रबाडा. मग महाराज आणि नॉर्जे लाइक टेल एंडर्स. याह! ओके. मला असं वाटतं की टॉप ऑर्डरमध्ये माक्रम आणि डिकॉक, त्यानंतर हं, मग रॅन रिकल्टन, फोर्थ हं, नंबरवर ब्रेविस, फिफ्थ हं, नंबरवर मी जेसन स्मिथ आणि मिलर पैकी कोणातरी एकाला पकडेन, हं, डिपेंडिंग अपॉन द फॉर्म सिच्युएशन. मग स्टब्स आहेत त्यांच्याकडे. हं, त्याच्यानंतर मग रबाडा आणि अँसन. इट डिपेंड्स येस. अपॉन की लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जातात किंवा काय हं, सिच्युएशनच्या हिशोबाने त्या लोकांना पाठवू शकतात. मग केशव हं, महाराज आहेचच, जो लास्ट पर्यंत ऍटलिस्ट थांबेल. मग येस. नॉर्जे आहे, एनडीडी आहे. आणि हं, ह्यांच्यासाठी जर म्हणजे आपण बॅकअप बघत असेल तर बॉश, कॉर्बिन बॉश जे फोर हं, ओव्हर्स आणि चांगलीच हिटिंग हां, करतात. हं, आणि मापाका आहे त्यांच्याकडे बॉलर. सो या, हं, दिस इज लाइक मोर ऑफ द प्लेइंग 11. एखाद दोन चेंजेस हं, इथे तिथे होऊ शकतात असं. हं. मग तुला काय वाटतं, की नॉकआउट्समध्ये कुठपर्यंत येतील? आय रिअली होप की त्या लोकांना म्हणजे T20 वर्ल्ड कप ते एक स्टेज पुढे जावा. हं, हं. बट ठीक आहे. आय होप की सेमीज मध्ये येतील ते लोक. येस. मला पण सेम वाटतंय, की सेमीजपर्यंत जाऊ शकतात. सो आता आपण रिव्ह्यू करूया इंग्लंडचा स्क्वॉड. का ओके. हं, काय वाटतं तुला मीर? इंग्लंडचा स्क्वॉड मला असं वाटतंय की मोर ऑफ अ बॅटिंग हेवीवेट आहे, रादर दॅन बॉलिंग. हं, हं. असं म्हणजे मी पूर्णच असं हे नाही करू शकत. फक्त एक आहे की म्हणजे पॉवर हिटिंग आहे. जर तुम्ही 200-250 पण मारले देन 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 ऑल्सो इट विल नॉट बी अ लाइक सेफ स्कोर अगेन्स्ट देम. जसं की आहे फिल सॉल्ट आहे, जॉस बटलर आहे, जेकब बेथेल आहे, हॅरी ब्रूक हं, आहे. नंतर लोअर ऑर्डरमध्ये सॅम करन आणि विल जॅक्स आहे. सो या, म्हणजे बोलतात ना की बॅटिंग हेवीवेट साइड आहे. हं, बॉलिंगमध्ये आर्चर आणि रशीद ऑब्व्हियसली तुम्हाला एक्सपिरियन्स घेऊन येतात. हं, आदिल रशीद इज लाइक मोर अंडर रेटेड बॉलर टिल नाव, हं, द मोस्ट इन T20s. बट आपल्याला माहिती आहे की ते मॅच असे फिरवू शकतात त्यांच्या लेग स्पिनिंगमुळे. आर्चर हं. ऑब्व्हियसली आहेच. तर हा, स्कॉर चांगला आहे बट मोर ऑफ आय कॅन सी लाइक मोर ऑफ अ बॅटिंग हेवी. येस, येस. मी पण मला पण तेच वाटतं, की त्यांच्याकडे बॅट्समन खूप आहेत. लाइक ओपनरला सॉल्ट आणि बटलर आहे. लाइक दे कॅन डू पॉवर हिटिंग. म्हणजे ते लोकं 10 ओव्हर जरी टिकले, तर इट्स लाइक दे कॅन इझिली चेस. जेकब राइट. बॅथल, टॉम बॅटनला मला वाटतं चान्स नाही भेटणार इनिशियली. पण हॅरी ब्रूक ओके. आणि सॅम करन इज लाइक देअर मिडल ऑर्डर आणि विल जॅक्स विल बी हम्म, लाइक हम्म, हम्म. लाइक पॉवर हिटर. अँड जेमी ओव्हर्टन इज ओके. ऑल्सो दे हॅव ऑलराउंडर. सो दे कॅन हम्म, युटिलाइज हम्म. हिम. असं मला वाटतं, की ते युटिलाइज करतील त्याला. आणि आर्चर पण येऊन लास्ट ओव्हरमध्ये खेळू शकतो. 1-2 ओव्हर तो पॉवर हिटिंग करतो. हम्म, जर हम्म, हम्म. इफ राइट. त्याला जर स्लॉट्समध्ये भेटले बॉल तर. सो बॉलिंग लाईनअप बघशील तर मग तू बोललास आर्चर आणि राशिदच आहे. त्यांच्याकडे हम्म, एक्सपिरियन्स. आणि नंतर मग बघशील तर मग ल्यूक वूडचा पण बॅकअप आहे त्यांच्याकडे ऑप्शन आहे. ल्यूक वूड आय गेस IPL खेळला इफ आय एम नॉट रॉंग. लास्ट इयर खेळला वाटतं तो. हम्म, त्याला थोडासा आहे फॅमिलिअर आहे तो. सो बॅलन्स तर नाही म्हणणार, बॅटिंग हेवी टीम म्हणेन मी. आणि जर त्यांच्याकडे हम्म, हम्म. टार्गेट असेल चेस करायला, दे कॅन डू दॅट. लाइक हम्म, हम्म. ऑब्व्हियसली. प्रेडिक्टेड 11 वर जाऊया. मला असं हं, वाटतं की फिल सॉल्ट आणि जॉस बटलर हे ओपनिंग करतील. मग हं, वन डाऊन जेकब बेथेल. 4 हं, नंबरवर मला अजूनही वाटतं की टॉम बॅन्टनला म्हणजे हं, तेवढे चान्स भेटेल. अ, हं, कारण श्रीलंका सीरीज बरोबर त्यांनी खूप तिन्ही मॅचमध्ये त्यांनी खेळला आहे तो. हॅरी ब्रूक आहे, सॅम करन, विल जॅक्स. हं, मग त्यांचे बॉलिंग ऑलराउंडर जसे की जेमी ओव्हर्टन, हं, आर्चर. आणि मग त्यानंतर मग वी कॅन सी लाइक आदिल रशीद. आणि तुमच्याकडे तीन हं, एक ऑप्शन्स आहे फास्ट बॉलिंगसाठी, हं, जसे की लियम हं, डॉसन, लुक वूड आणि जॉश टंग. हं, या तिघांपैकी हं, बेस्ड अपॉन कंडिशन्स, हं, बेस्ड अपॉन अवेलेबिलिटी अँड ऑल, दे कॅन प्ले देम, मला असं वाटतं. हं.
माझा पॉइंट ऑफ व्ह्यू बघशील तर बघ, सॉल्ट आणि बटलर तर ते ओपनिंग करणार. आय डोंट थिंक सो. बट सपोज सॉल्ट जर चालत नाही तर मे बी त्यांच्याकडे बेन डकेटचा ऑप्शन आहे. सो राईट. हां, जेकब बेथल अँड टॉम हिटन, टॉम बॅटन, ही लाईक ते लोकं मिडल ऑर्डरमध्ये आहे. हॅरी ब्रूक आणि सॅम करन आणि विल हम्म. जॅक्स आहे. जेमी ओव्हरटन, जर मला असं वाटतं जर विल जॅक्स आहे तर ते लोकं जेमी ओव्हरटनला नाही ठेवणार. म्हणजे दोघांचा पण सेम रोल आहे. पण त्यांना बॉलिंग ऑप्शन्स पण ओके. हवा असेल तर हां. हम्म. आणि बॉलिंगमध्ये तर मग आर्चर, रशीद आणि हे लूक वूड आहे त्यांच्याकडे. लूक वूड. येस, मला वाटतं. ओके. व्हॉट डू यू फील, कधी किती फिनिश करतील? सुपर 8 मला वाटतं, पण नॉकआउट डिफिकल्ट वाटतं. जर हम्म. रिदममध्ये असतील बाबा आणि कंडिशन्स फेवरेबल आहे, टॉस जिंकतायत, बॉलिंग फर्स्ट घेतात आणि चेस करतायत मे बी. बट सुपर 8च्या वरती आय डोंट थिंक सो. नाही, आय एम ऑल्सो विथ यू ऑन दिस, की मला पण सुपर एटच वाटतंय. बघू काय होतंय ते. सुपर एट, आय फील लाईक सुपर एट. येस, येस, येस. सो मित्रांनो, आज तुमच्यासाठी आम्ही अजून व्हिडिओज घेऊन येऊ प्रेडिक्शन्सचे. सर राईट. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाउंड्री ते गोल.